जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्र हो, आपल्या समोर मी अत्यंत पोटतिडकीने आपल्या समाजाचे, आपल्या देशातले सर्वच काही प्रश्न आपल्या समोर मांडणार आहे. तरी प्रत्येक प्रश्न आपल्या समोर मांडत असताना अत्यंत जबाबदारीने मी आपल्या समोर हे शब्द मांडत आहे. लक्षपूर्वक ऐकावं. आपल्या देशामध्ये भानगड अशी चालू आहे की एकदा एका समाजाला टार्गेट करते हे सरकार, दुसऱ्या वेळेस मुस्लिमाला टार्गेट करते, तिसऱ्या वेळेस ओबीसीला टार्गेट करते, चौथ्या वेळेस मराठ्याला टार्गेट करते. आणि उत्तर प्रदेशची जी परिस्थिती आहे, तिथं जाटव असतील, तिथं एससी असतील, तिथले पंजाबी असतील, म्हणजे प्रत्येक समाजाला जाणून बुजून टार्गेट करते हे सरकार, डवचवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे आपल्या लोकांनाच कळत नाही. याच्या मागचा उद्देश असा आहे मित्रहो, की कोणता समाज किती सक्षम आहे ही सगळी तपासणी चालू आहे. कोणत्या समाजाला डवचळल्याच्या नंतर प्रतिक्रिया किती येतात हे शोधायचं काम करायला हे सरकार. आणि ह्या सरकारमध्ये जोपर्यंत ब्राह्मणाची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत ह्या देशातले मूळ प्रश्न सुटत नाहीत आणि या देशातल्या तोपर्यंत दंगली मिटत नाही. कारण प्रत्येक वेळेस दंगल होते त्यावेळेस मराठा कुणबी असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, एसी कॅटेगरीची लोक असतील, ह्याच लोकांचं हनन होते. आणि हे असे आमचे अक्कलचे तारे तोडणारे गृहमंत्री देशाचे अमित शहा असं म्हणते कि आंबेडकर 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 आंबेडकर, ये नाम अगर इतनी बार भगवान का लिया होते तो उसको 7 बार स्वर्ग मिला होता. आता याचा काय अख्खा खानदान तिथं स्वर्गामध्ये जाऊन राहायला आहे का? याला रोज पत्र पाठवतंय का? याला फोन करतंय का? व्हिडिओ कॉल करून शेनी प्रत्यक्ष त्याला दिसतात? कळायला मार्ग नाही. मित्र हो, गेल्या 70 वर्षापासून ह्या देशामध्ये इंग्रज गेले आणि ब्राह्मणाचं राज्य आले. आणि ब्राह्मणाला कोणाची प्रगती सहन होत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. 288 आमदार निवडून येतात महाराष्ट्रामध्ये आणि एक मुख्यमंत्री होतो कुणाचा? बामणाचा. अरे यायचे ग्रामपंचायतचा मेंबर निवडण्याची हैसियत नाही, तरीही तुम्ही आदर सन्मानाने त्या जागेवर त्याला नेऊन बसवता. त्याला हे माहित आहे की आपली 3.5% लोकसंख्या आहे आणि आदर लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर आपल्या समाजाचं काय होईल? त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात त्याचेच माणसं, जनरल सेक्रेटरी त्यांचेच माणसं, हायकोर्टाचे जज त्यांचेच माणसं, क्रिकेटमध्ये त्यांचेच माणसं, मीडियामध्ये त्यांचेच माणसं.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की गेल्या 70 वर्षामध्ये कोण्या समाजाची हानी झाली असेल तर तो समाज आहे मागासवर्गीय SC ST चे आतापर्यंत 13,000 तरुण मारलेले आहेत या लोकांनी. 27,000 महिलेवर बलात्कार केलेले आहेत या लोकांनी. मला सांगा, याचे 3% असताना या अख्ख्या देशाचा सत्यानाश करणं लावला या लोकांनी. काय बोलावं, कुणाला बोलावं? अरे बाबासाहेबांना तुम्हाला एवढे अधिकार दिले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर तुमचा असा संघर्ष आहे त्याच्या मागे पळायचं. अवकाश हे कोण्या ब्राह्मणाचे की त्याचं बहुमत सिद्ध करून शनी मुख्यमंत्री होईल? लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला. लय मूर्खपणा चालला आणि हे मूर्खपणाचे लक्षण आपल्यालाच भवायलेत. बघा बीडचं प्रकरण. आतापर्यंत दुसऱ्या समाजाच्या लोकांना टार्गेट केले ह्या लोकांनी. अरे यांनी 50 तर पत्रकार मारलेत आतापर्यंत. सर्वसामान्य लोकांचं काय? काय गलती होती दाभोलकरची? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत होते. यायला खरं चालत नाही. शिवाजी महाराजाला बदनाम करायचं काम कोणी केलं? यांनीच केलं. संभाजी महाराजाला पकडून द्यायचं काम कोणी केलं? ब्राह्मणानेच केलं. मुघलानं जर संभाजी राजे मारले असते तर सत्ता मुघलाची आली असती ना. ब्राह्मणाची सत्ता कशी येईल हे आमच्या डोक्यातून निघणं अजून. आणि आम्ही आमच्या जागेवरच उड्या मारतो. याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ. बंद करा हे पळणं या लोकांच्या मागं. ह्या लोकांच्या मागं जर तुम्ही पळत राहाल तर नुकसान आपलंच होईल. समोरची जनरेशन तुम्हाला माफ करणार नाही. कारण इतिहास, बाबासाहेब म्हणले होते, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडू शकत नाही. तुम्हाला तर शिक्षणाचा अधिकार नव्हता. महात्मा ज्योतिराव फुले शिकले, त्याच्यानंतर त्याच्या पत्नीने मुलींची शाळा सुरू केली. म्हणून आता कुठं कलेक्टर असतील, SDO असतील, कमिशनर असतील, आयुक्त असतील, राष्ट्रपती असतील, महिला व्हायल्यात. अन्यथा महिलाला तर कुठलाच अधिकार नव्हता. तू घरातच बस, आम्ही आहेच इकडं लुच्चेगिरी करायला. बरं झालं ते महापुरुष ते जन्माला आले, ते त्यांचं कार्य करून गेले. आणि आमचा चालला गोंधळ. याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ. हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्राचं मोठं प्रकरण चालू आहे. घडीत त्यांचा कुठला एखादा खासदार म्हणतो हम संविधान बदलेंगे, घडीत म्हणते हम 400 पार आएंगे तो हम संविधान बदलेंगे. घडीत त्यांचा गृहमंत्रीच म्हणतो, बाबासाहेबांवर टीका करतो. लाज वाटायला पाहिजे त्याला. अरे वर्ल्ड सलाम करते त्याला, वर्ल्ड. उत्तर कोरियाचा ते किंग जॉन, ते सुद्धा बाबासाहेबांना सलाम करतोय. आणि हे ह्यांना अक्कलाचा पता नाही. म्हणूनच मी एक शेर लिहिला होता, गेहूं एक होता है उसके प्रकार बहुत होते हैं. गेहूं एक होता है उसके प्रकार बहुत होते हैं, लेकिन जिन्हें भी अक्कल का पता नहीं वो कहते हम भी गुणवान होते हैं. यांना अक्कला तर नाहीतच, परंतु एवढं अक्कलचे तारे तोडतात.
पार स्वर्गापर्यंत गेले तारे तोडून आणायला. मित्र हो, प्रत्येक समाजाची स्टेज चालू आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही वेळेवर जागृत झाला नाहीत ना, लय मोठी देशाची हानी होईल आणि त्याला जबाबदार आपणच राहू. लोक मूर्खात काढतील आपल्याला. बाबासाहेबांनी संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही शिकले, परंतु तेवढे चुकले. संघटित व्हायचं तर कुणाच्या मागं पळायला लागले, आणि संघर्ष करायचा तर आपल्यात आपलेच करायले. सगळं उलट करायले तुम्ही. एक वेळेस सारखं करून पहा किती प्रगती होती देशाची. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे, सुधरा. नाही सुधरले वेळेवर लय मोठा आघात होईल. याच्या लुच्चपणामुळं देश परतंत्र्यात जाईल. अजून बी यांच्याच नालायकपणामुळे इंग्रजाच्या ताब्यात गेला होता देश. भारत ही सोने की चिडिया म्हणत होते. 7 दिवस जहाज भरून सोनं नेलं इंग्रजांनी आपल्या देशातलं, म्हणून आपण एवढे कंगाल झालोय. आणि अजून जरी तसं होतं, त्याच मार्गावर असेल तर जबाबदार आपणच आहे. कारण पहिले आपल्याला अकला नव्हती, आपल्या बापदाद्याला शिकायचा अधिकार नव्हता. परंतु आता तर शिकलो ना, मग शिकून शनी करायलो काय? आपली बुद्धिमत्ता कुठं चालली? समाजाचा विचार करा, आपल्या देशाचा विचार करा, तेव्हाच प्रगती होईल. अन्यथा तुम्ही इकडे तिकडे पडत राहिले तर सर्वच हानी होईल. काळाची गरज आहे. की जे मी सांगतो तर मी लय हुशार आहे म्हणून सांगत नाही. मी मोजके काही पुस्तकं वाचतो आणि त्या माध्यमातून हे प्रश्न मांडत असतो. तुकाराम महाराज येडे नव्हते, गाडगे महाराज येडे नव्हते. आज रोजी आपल्या भारतामध्ये नुसते मंदिर 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 मंदिर, किती मंदिर झालेत माहिती? 140 करोड लोकसंख्या आहे भारताची, 80 करोड मंदिर तयार आहेत. 96 करोड हिंदू आहेत भारतामध्ये, फक्त 16 करोड मंदिर तयार व्हायचे बाकी आहेत. तेवढे काम चालू बी असतील. 2 वर्षाने किंवा 5 वर्षाने प्रत्येकाच्या वाट्यावर एक एक मंदिर येईल. आणि मग काय घंटेच वाजवत बसणार का तुम्ही? हा, विचार करा जरसा. प्रार्थना स्थळ है, आम्ही त्याचा विरोध करत नाही. प्रार्थना करायलाच पाहिजे, परंतु थोडासा विचार. 20 लाख मंदिर भारतामध्ये असे आहेत की त्यांच्यामध्ये कोट्यावधीचा टर्नओव्हर आहे. पैसा कुणाचा आहे? तुमचा. खायले कोण? बामण. काढान येईल मंदिरातून बाहेर, द्या ना हाकलून. अरे तुमचा पैसा आहे, तुमचा अधिकार आहे. हिंदू तुम्ही हे, ते नाहीत ना. इंग्रज सरकारने ज्यावेळेस जिजिया कर लावला होता त्यावेळेस ब्राह्मण लोक सर्वच म्हणले होते की आम्ही भारतीय नाहीत, आम्ही जिजिया कर भरणार नाही. मग एवढे नाक खुपसून शेनी सर्वच राजकारणामध्ये तुम्हाला हे कसं खपायले रे बाबा? विचार करा जरसा. एकदा हटवा यायला. सत्ता तुमच्या हातात घ्या. बहुजनाच्या हातात सत्ता असली ना तर सर्व काही चांगलं असेल. ब्राह्मणाच्या हातात जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत देशाचं कधीच कल्याण होणार नाही. पहिले झालं नव्हतं आणि इथून पुढे होणार नाही. तुमच्या हाती. बघा काय होईल ते.